दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक रोड येथील रुचिका महिला मंडळाकडून व्रज 84 कोस यात्रा करण्यात आली। सदर यात्रेत नाशिक रोड भागातील 30 ते 35 महिला सहभागी झाल्या होत्या। आज दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास राजधानी एक्सप्रेसनं नाशिक रोड रेल्वे स्थानक या ठिकाणी आगमन झालं। आगमन होताच 84 कोस यात्रेत सहभागी झालेल्या महिलांचं ढोल ताशांच्या गजरात पुष्पहार अर्पण करून जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी महिलांनी ढोल ताशाच्या गजरात एकच ठेका धरला होता। ही यात्रा नंदबाबा आणि यशोदा मैया यांनी केली होती। भगवान श्री कृष्णानं सर्व यात्रेकरूंना ब्रज 84 कोस इथं आमंत्रित केलं होतं। या प्रवासादरम्यान वृंदावनातील सर्व प्राचीन मंदिरांना भेटी दिली जातात। सर्व 30 महिला तिथे गेल्यावर महिलांनी यमुना नदीवर चुंदडी मानरथही केला। गिरिराज पर्वतावर 56 नैवेद्य दाखवले आणि बाके बिहारी सोबत होळी खेळली। या प्रवासाला 10 दिवस लागले। नाशिकला परतल्यावर रुचिका महिला मंडळ आणि सिल्वर ग्रुपनं सर्व यात्रेकरूंचं जंगी स्वागत केलं। या यात्रेत प्रामुख्याने पुढाकार घेऊन सहभागी झालेल्या महिला अरुणा कलंत्री, पुष्पा राठी, सुनीता केला, राखी लोया, नेहा जव्हार, भारती भुतडा, मधु जाजू उपस्थित होत्या। रुचिका महिला मंडळ तर्फे नाशिक रोडून आम्ही 30 बायका वृंदावनला गेलो होतो। 84 कोसची फेरी असते आपल्या हिंदू धर्मामध्ये। आता ही 84 कोसची फेरी काय आहे? 84 कोसचं फेरीचं महत्व काय आहे? तर कृष्णाच्या काळामध्ये नंदबाबा आणि यशोदा मैयांनी प्रण केलं होतं की आम्हाला मुलगा झाला तर आम्ही 4 धाम करू। आता कृष्ण झाल्यावर कृष्णाने पाहिलं की आपले आईबाबा म्हातारे झाले, त्यांना एवढे कष्ट नाही होऊ म्हणून त्यांनी आव्हान केलं की 4 धाम तुम्ही वृंदावनच्या 84 कोसमध्ये येऊन बसा, म्हणजे मी माझ्या आईबाबांना घेऊन दर्शनाला येतो, नंदबाबांना आणि यशोदा मैयांना। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड।